पौलचे तेसलोनिकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधूंनो, आमचे श्रम आणि कष्ट यांची आठवण तुम्हास आहे. तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस काम धंदा करून तुम्हा पुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने, नीतीने आणि निर्दोषतेने कसे वागलो याविषयी तुम्ही साक्षी आहात आणि देवही आहे. कारण तुम्हास ठाऊकच आहे की बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करत, धीर देत आणि आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो की जो देव आपल्या राज्यात आणि गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे. ह्या कारणामुळे आम्ही ही देवाची निरंतर उपकार स्तुती ह्यामुळे करतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारलेले ते माणसाचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि वास्तविक ते असेच आहे. ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये कार्य करत आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथाय लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू लोकसमुदायांस आणि आपल्या शिष्यांस म्हणाला, अहो शास्त्र्यांनो, अहो परुष्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखरच सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी आणि सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. तसेच तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने आणि अनीतीने भरलेले आहात. अहो शास्त्र्यांनो, अहो परुष्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि नीतिमान लोकांची थडगी सजविता आणि म्हणता, आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो. तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो. ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहात अशी स्वतः विरुद्ध साक्ष देता. तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.